श्रोते हो नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समितीद्वारा आयोजित 7व्या पर्वातलं हे कीर्तन सत्र सुरू आहे. या कीर्तन सत्रातल्या द्वितीय कीर्तन सेवेला अर्पित करण्यासाठी पनवेलचे नामांकित कीर्तनकार हरिभक्तपरायण अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत. कर्वे बुवांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. विचार करतोय एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यामुळे कीर्तनासाठी उभं आहे. त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे त्यांच्यावर एक कीर्तन करावं लागेल. इतकं विलक्षण कार्य सामाजिक सांस्कृतिक या कार्याला कर्वेबुवांनी वाहून घेतलेलं आहे. वयाच्या 75च्या जवळ आलेले कर्वेबुवा अविश्रांत मेहनत घेत आहेत. पनवेलमधल्या अनेक सांस्कृतिक सामाजिक संस्थांशी बुवा जोडलेले आहेत. पूर्ण वर्ष बुवा एका व्रतस्थ अशा जीवनाचा आनंद घेतायत आणि देतायत. बुवांचे अनेक गुण आहेत. जसे कीर्तनकार आहेत तसे ते कवी आहेत, उत्तम संगीत संयोजक आहेत, उत्तम संगीतकार आहेत, उत्तम हार्मोनियम वादक आहेत, उत्तम शिक्षक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बुवांचा उत्तम गृहस्थाश्रम आहे. आम्हा अनेक कीर्तनकारांचं आश्रयस्थान म्हणजे आमच्या कर्वे बुवांचं घर आहे पनवेलमधलं. मी बुवासाहेबांना विनंती करतो, आजचं द्वितीय कीर्तन पुष्प बुवांनी सादर करावं. बुवासाहेबांच्या साथीसाठी तबल्यावरती पंडित मोहन पारसनीस आणि हार्मोनियमवरती पंडित गंगाधरराव देव. बुवासाहेबांना विनंती करतो त्यांनी आपली कीर्तन सेवा सुरू करावी. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदर पदाम्बुजम्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. समचरणसरोजं सान्द्रलीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठलं चिन्तयामि. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. जयांचा जने जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामांत केला.
दयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ बोला पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर नमः पार्वती पदे हर 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 मंगलमूर्ति मोर जगत जननी अंबा माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की गो माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय जय रघुवीर समर्थ हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकट जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीना चरणी ने
शरणागत दीना चरणी शरणागत 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 दीना रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रंगून गेलो रंगून गेलो तुझ्याच नामे राम राम वदता रामा नामे तुझा रंगता रामा नामे तुझा रंगता तव पद स्पर्शे अहल्या पावन शबरेचा तो भाव पाहुन वाल्याचाही वाल्मिकी होऊन राम राम वदता राम नामे तुझा रंगता राम नामे तुझा रंगता कैलासीचा शिव भोळा कैलासीचा शिव शिव भोळा मुनी नर ध्याती तुझला राम राम वदता राम
तुझा रंगता रामा नामे तुझा रंगता राम नाम हे वदता वाचे राम नाम हे वदता वाचे राम नाम राम नाम राम नाम वदता वाचे राम नाम हे राम नाम भे वदता वाचे बंध तुटती कळिकाळाचे बंध तुटती कळिकाळाचे दास तुझा नमितो चरणी दास तुझा नमितो चरणी राम राम वदता राम नामे तुझा रंगता राम नामे तुझा रंगता राम नामे तुझा नामे तुझा नामे तुझा रंगता जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भव नमनाला लाग लाग भव नमनाला लाग नरुचो भवन मनाला नरुचो भवन मनाला मनाला भवन मनाला लाग लाग भवन मनाला लाग कज्जल निलयी शिरतालागे अति कुशला डाग लाग भव नमनाला लाग लाग भव नमनाला लाग भव भक्ताते षडरिपु भीति भव भक्ताते षडरिपु भीति षडरिपु
षडरिपू भीती भव भक्ता ते षडरिपू भीती जेवी मयूरा नाग जेवी मयूरा नाग लाग भव नमनाला लाग लाग भव नमनाला भव नमनाला भव नमनाला लाग नमः पार्वती पते हर 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 महादेव भव नमनाला लाग न रुचो भवन मनाला. श्रद्धांजली समितीतर्फे आयोजित केलेल्या या श्रद्धांजली कीर्तन सप्ताहामध्ये आज सेवेकरता जे पद्य घेतलेलं आहे ते मोरोपंत, कविवर्य मोरोपंत, आर्यापती असा त्यांचा उल्लेख केला जातो. अशा मोरोपंतांचं काव्य आहे. निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या दिवंगत कीर्तन गुरूंचं स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो, उपस्थित सर्वांना नमस्कार करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो. श्रोते हो, मोरोपंतांचं काव्य म्हणजे शब्द चमत्कृतीचा खेळ आहे. प्रास, अनुप्रास, यमक इत्यादी अलंकारांनी नटलेलं मोरोपंतांचं काव्य खूप बोलण्यासारखं आहे मोरोपंतांवर. पण सहज आता मला आठवली म्हणून एक आर्या म्हणतो, कारण कीर्तनात आर्या आणि प्रपंचात भार्या. मोरोपंत म्हणतात बघा, काव्यामध्ये त ठ ड ढ ण ही अक्षरं कानाला खटकतात, पण त्याचा कसा खुबीने वापर केला पंतांनी बघा. विषयी विठ्ठला सुटला, विषयी विठ्ठला सुटला, हरे गोडी नटला, त्यजूनी भव खटला. तो विठ्ठला मनी पटला, संशय फिटला, तयासी यम हटला. पंढरीनाथ भगवान. तर कानाला खडकणारं पण या आर्यामध्ये किती छान सुंदर पंतांनी लिहिलं. असे मोरोपंत या पदामध्ये आपल्याला सांगतात की श्रोते हो, तुम्हाला जर जीवनाचं कल्याण साधायचं असेल, आयुष्य सार्थकी लावायचं असेल, जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर एकच करा, भव नमनाला लाग. भवनाम शंकर. हे मानवा, आता हे अध्यरूत आहे. जसं संत म्हणाले, आता तरी पुढे हा जी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आत्तापर्यंत काय झालं ते जाऊ दे. म्हणाले इथून पुढे तुमचा संबंध येणारे तो मृत्यूशी आहे. कारण जीवनाचा आपला प्रवासच सुरू होतो, तो जन्मापासून सुरू झालेला प्रवास मृत्यूच्या स्टेशनवर येऊन थांबतो. आणि तो मृत्यू चांगला यावा असं वाटत असेल तर भव नमनाला लाग. कारण जी मृत्यूची देवता आहे,
भगवान शंकर त्यांना मृत्युंजय असं म्हणतात. मग त्यांच्याशी वशिला लावा आत्तापासून. काय झालं ते जाऊ द्या. याच्यापूर्वी जीवनामध्ये अनेक वळणाने आपला जीवन प्रवास चाललेला असतो. पण आता हे लक्षात घ्या की तुमची वाटचाल मृत्यूकडे आहे. आणि म्हणून भव नमनाला लाग. भगवान शिवांची उपासना करा. पथ्य काय? ती उपासना करताना काय करायला हवं? तर पंत म्हणाले न रुचो भवन मनाला. भवन म्हणजे घर. कुणाचं घर? लक्षात घ्या, आत्मा ज्या घरामध्ये राहतो त्या आत्म्याचं घर म्हणजे हा देह. आणि या देहाचं घर म्हणजे झोपडी, फ्लॅट, बंगला, काय आणखीन ज्याच्या त्याच्या खिशाच्या ऐपतीप्रमाणे. म्हणजे आत्म्याचं घर देह आणि देहाचं घर ते घर. या दोन घरांची घरघर थांबवण्याचा एकच मार्ग भव नमनाला लाग. त्याकरता या भवनामध्ये, या देहामध्ये फार रमू नकोस. न रुचो. देहाची आसक्ती ठेवू नकोस. हे घर आत्म्याचं घर आहे याचं सतत भान ठेव. याचा मालक जो आहे तो आतमध्ये बसलेला आहे आणि तो हे घर चालवतोय. साले हे शरीर कोणाची असते? कोण बोलबी ते हरविण. हे लक्षात ठेव, हे भान ठेव. आणि म्हणून न रुचो भवन मनाला. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा प्रश्न विचारलाय. कोणाचे घर हा देह कोणा. कोणाचे घर हा देह कोणाचा. आत्मा राम त्याचा होती जाणे. आत्मा राम त्याचा तोची जाणे. कोणाचे घर हा देह कोणाचा. कोणाचे घर हा देह कोणा. कोणाचे हे घर? हे घर कुणाचं आहे? हा देह कुणाचा? ज्या देहावर मी जीवापाड प्रेम करतो तो देह तरी कुणाचा आहे? विचार करा. आणि म्हणून भव नमनाला लाग. पण होतं काय की आपण सतत देहाचाच विचार करत असतो. त्या देहाला नटवण्याकरता काय करत नाही हो. कसं नटवतो हे वेगळं सांगायची गरज नाही. दर तासातासानी त्या आरशामध्ये आपला चेहरा पाहत असतो. कसा बरा आहे ना, त्या कॅमेरासमोर उभं राहायचं आहे, बरं कसा बरा दिसतोय ना. गंमत सांगू का? एका कवीने फार छान सांगितलं. तो म्हणाला पुन्हा पुन्हा तू कशाचं बघसी. पुन्हा पुन्हा तू कशाचं बघसी आरशात मुखडा. तुझे तुला प्रतिबिंब सांगते तू माणूस वेडा. अरे काय परत परत बघतोस? काय बघण्यासारखं आहे? खरं सांगू का? ऐन तारुण्यामध्ये मोठा रुबाबदार दिसणारा आपला चेहरा, मुखवटा नाही म्हणत, मुखवटा तर नेहमीच आपण घालून वावरत असतो, पण खरा चेहरा वयाच्या 70-75 मध्ये भगवेन असा होतो आरशामध्ये. मग असा हा देह, त्याला त्याच्याबद्दल किती आवड असावी.
पंत म्हणाले न रुचो. मग देहाकडे लक्ष द्यायचं नाही का? दिलंच पाहिजे, तेही आवश्यक आहे. समर्थांनी नरदेह स्तवन नावाचा स्वतंत्र समाज दिला, कारण हा देह टिकला तर परमार्थ घडेल. मग देह तर टिकवला पाहिजे, पण इतकेही त्याच्याकडे लक्ष देऊ नका की जेणेकरून आपलं त्या देहाचा जो मालक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होईल. काय सांगू आपल्याला, एक नीतिशतकातला एक श्लोक सांगतो आणि पूर्वरंगाला विराम देतो. भर्तृहरी नावाचे कवी, म्हणजे आधीचे राजे, उज्जैनचे राजे, आपण शनी महात्म्यामध्ये विक्रमादित्याचं नाव ऐकलं असेल, विक्रम राजा. त्या विक्रमाचे हे मोठे बंधू भर्तृहरी खूप छान राज्यकारभार करत असायचे. आणि त्यांनी इतके त्या प्रजेवर पुत्रावर प्रेम करणारे भर्तृहरी, आणि त्यांना एका सत्पुरुषांनी एक फळ दिलं की जेणेकरून त्यांचं तारुण्य चिरतरुण राहतील आणि दीर्घकाळ प्रजेची सेवा करतील. राजा आहे, विष्णूचा अवतार आहे, आणि म्हणून त्याला एक फळ दिलं. या भर्तृहरी राजाने काय केलं तर ते फळ आपली पत्नी जी होती त्या पत्नीला दिलं. का? आपल्यापेक्षा त्या पत्नीवर त्याचं प्रेम जास्ती होतं. पत्नीला ते फळ दिलं आणि सांगितलं त्या फळाचा परिणाम. पत्नीने ऐकलं आणि झालं असं की त्या पत्नीचं एका मोत्तद्दारावरती प्रेम होतं. काही 10,000 घोडेस्वारांचा प्रमुख, त्याच्यावरती त्या पत्नीचं प्रेम होतं. तिने ते फळ त्या मोत्तद्दाराला दिलं. मोत्तद्दाराने ते फळ एका गणिकेला दिलं, कारण तो नेहमी तिच्याकडे जात असे. त्याने विचार केला की गणिकेचं काय आयुष्य आहे, ती जर चिरतरुण राहिली तर चांगलं होईल, आणि म्हणून ते फळ त्या गणिकेला दिलं. पण ती गणिका मोठी विचार करणारी होती, विवेकी होती. तिने ते फळ राजाला आणून दिलं, भर्तृहरीला आणून दिलं. राजाने चौकशी केली, तिने फळाचा परिणाम सांगितला. राजाला आठवलं की अरे हे फळ मी माझ्या पत्नीला दिलं होतं. तिला विचारलं हे फळ तुला कोणी दिलं? ती म्हणाली महाराज तेवढं विचारू नका. म्हटलं नाही मला हे कळलं पाहिजे, तू खरं खरं सांग काय ते. ती थरथर कापायला लागली. मग तिने सांगितलं, शेवटी अभय दिला राजाने, सांगितलं, म्हटलं काळजी करू नकोस. मग ते सांगितलं. मोत्तद्दाराला बोलावलं, त्याला विचारलं. त्यांनी तो पण सांगू की नको, पण शेवटी सांगितलं. मग राजाने आपल्या पत्नीला बोलावलं आणि विचारलं, म्हटलं काय हे तू केलंस? श्रोते हो, तोच या भर्तृहरीच्या जीवनातला टर्निंग पॉइंट. त्या क्षणी विरक्ती प्राप्त झाली. अरे ज्या पत्नीवरती माझ्या देहापेक्षा मी अधिक प्रेम केलं आणि तिने असं वागावं, त्या क्षणी विरक्ती प्राप्त झाली. त्याच्या सुदैवाने त्याला सद्गुरू प्राप्त झाले. त्या राज्याचा त्याग केला, राज्य विक्रमादित्यावर सोपवलं आणि ईशचंदनाकरता उर्वरित आयुष्य घालवलं, असे भर्तृहरी एका श्लोकामध्ये लिहितात. आदित्यस्य गतागतैरहरः संक्षीयते चायुषं व्यापारैर्बहुकार्यभारगुरुभिः कालो न विज्ञायते दृष्ट्वा जन्म जरा विपत्तिमरणं त्रासश्च नोत्पद्यते पीत्वा मोहमयी प्रमादमदिरा उन्मत्तभूतं जगत्. पंढरीनाथ भगवान. फार सुंदर श्लोक आहे. या निमित्ताने अनेक कवींचं स्मरण, अनेक सत्पुरुषांचं स्मरण भर्तृहरी लिहितात. आदित्यस्य गतागतैः, आदित्य म्हणजे सूर्यनारायण, आगतः गतः,
रोज सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, रोजची क्रिया आहे. पण कसं असतं बघा, आम्ही सूर्य उगवणारा सूर्य आमच्या दाराशी रोज उगवतो की नाही, पण तो उगवणारा सूर्य पाहायला आम्ही जातो कुठे, त्या गंगटोकला. ₹1,00,000-1,50,000 खर्च करून आम्ही त्या गंगटोकला जातो सूर्यदर्शन घ्यायला. तो टूर मॅनेजर काय सांगतो, म्हणाले उद्या लवकर झोपा, आज 2:30 वाजता आपल्याला न्यायला गाड्या येणार आहेत. बरोबर 2:30-2:45 त्या गाड्या येतात, जीप गाड्या ज्या असतात, आणि आपल्याला घेऊन उंचीवर, जास्तीत जास्त उंचीवर घेऊन जातात. कशाला? सूर्यदर्शन घ्यायला. आपण जाऊन वाट बघावी. होतं काय, बरोबर सूर्योदयाच्या वेळेला आभ्रे येतात आणि सूर्यदर्शन होत नाही. एक अर्धा तास, तासभर वाट बघतात. मॅनेजर सांगतो, म्हणाले आज आता काही सूर्यदर्शन होणार नाही. म्हणाले चला आता. म्हणाले मग म्हटलं अहो त्या आम्ही मग उद्या आपण यायचं का? छे म्हणाला तर उद्याचा आपला प्रोग्राम ठरलेला आहे. अरे वेड्या, तुझ्या दाराशी रोज सूर्य उगवतोय, त्याचं दर्शन कधी घेशील? आम्ही घेत नाही. रोज उगवणारा सूर्य, रोजचा सूर्य वेगळा आहे, तिचं दर्शन वेगळं आहे, पण आम्ही ते घेत नाही. होतं काय, एकदा सूर्य उगवला आणि दिवस मावळला की सूर्यास्त होतो. त्याच्यामुळे होतं काय तर संक्षीयते चायुष्यम, एक दिवसाने आमचं आयुष्य कमी होतं. आयुष्यातला एक दिवस गेला, असे अनेक दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात. आम्ही 50शी साजरी करतो, 60, 70, काय ती शांत वगैरे करतो, पण हा शांत होतच नाही. मुळे खरं म्हणजे वाढदिवस हा साजरा करण्याची गोष्ट आहे का हो? थोडं आपण गांभीर्याने चिंतन करा बरं. त्यातही पुन्हा ते वाढदिवस कसे साजरे करतात मी सांगायची गरज नाही आहे. त्या मेणबत्त्या लावायच्या आणि फुंकरून भिजवायच्या आणि केक कापायचा. काय आहे, कुठे चाललो आहे मी? असं हा सामाजिक विषय जास्ती भाष्य मी करणार नाही त्याच्यावरती. पण वाईट वाटतं या गोष्टीचं की अरे वाढदिवस हा वर्षभराचा जमा खर्च मांडण्याचा दिवस आहे. वर्षभरात मी काय केलं, काय मिळवलं, काय गमावलं, ह्याचं चिंतन करण्याचा तो दिवस आहे वाढदिवस. म्हणतो वाढदिवस, पण तो घट दिवस आहे. जुन्या काळातला दृष्टांत आहे. यजमान बाहेर पडला, पायात चपला घातल्या किंवा चपलेत पाय घातला, काही म्हणा, तो बाहेर पडला. पत्नीने म्हणाल चाललात कुठे? नाही म्हणाल जरा बाजारात जाऊन येत होतं. म्हणाल असं ना, मग असं करा, करंड्यातलं कुंकू वाढवलंय, करंड्यातलं कुंकू वाढवलंय, तेव्हा येताना घेऊन या कुंकू. हा वरचा रिकामा होता. तो म्हणाला अगं कुंकू वाढवलं म्हणजे आहे ना भरपूर, मग कशाला आणायचं? ती म्हणाली अहो वाढवलंय म्हणजे संपलंय, पण संपलंय असं, कुंकू संपलंय असं म्हणायचं नाही, म्हणून वाढवलंय. हातामध्ये स्त्रिया बांगड्या घालतात, पण चुडा फुटलाय असं म्हणायचं नाही, वाढवलाय. जुन्या काळात समजा, आता बांगड्या घालतच नाही, सोडून द्या विषय. आयुष्यातला एक दिवस कमी होतो, संक्षीयते चायुष्यम. मग असं का होतं, का आमचं तिकडे दुर्लक्ष होतं? तर म्हणाले व्यापारैर बहुकार्य भार. आम्ही आमच्या दैनंदिन उद्योगामध्ये, नोकरीमध्ये, धंद्यामध्ये इतके व्यस्त असतो की कालोन विज्ञायते, काळाचा हिशोब आम्ही ठेवत नाही. पैशाचा हिशोब ठेवतो, किती पैसे मिळवले, किती खर्च केले, किती शिल्लक राहिले. काही लोक तर म्हणे 2-2 वह्या ठेवतात, एक खरी आणि एक दाखवायची. काय सांगू मी आपल्याला, मी काही अशा व्यक्ती बघितली आहेत, कीर्तनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुक्काम करायची वेळ येते. एक गृहस्थांना असा नाद होता, ते रात्री झोपताना रोज पासबुक उशाशी ठेवायचे, दुसऱ्या दिवशी उडून बघायचे किती वाढले. पैशाचा हिशोब आहे, किती खर्च केले, किती शिल्लक राहिले, पण काळाचा हिशोब आहे का हो?
जन्माला मी आल्यापासून वाढतोय, किती काळ गेला, किती शिल्लक राहिला, केव्हा हिशोब मांडणार, हा जमा खर्च केव्हा मांडणार? तो मांडण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस आहे, लक्षात घ्या. कालो न विज्ञायते दृष्ट्वा, आम्ही पाहतो. काय पाहतो? जन्म जरा विपत्ती मरणम. रोज जन्माला येत आहेत. आपण मॅटर्निटी होममध्ये जाऊन बघा, एक दिवस असं जात नाही की आज कोणी जन्माला आलेलं नाही. जन्म काही चांगली गोष्ट आहे का हो? तुकोबाराय म्हणाले, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. अहो, जन्म म्हणजे त्या मातेचा पुनर्जन्म आहे. डॉक्टर काय सांगतात की बघा, म्हणाले थोडी क्रिटिकल पोझिशन आहे, ऑपरेशन करूया, पण सांगता येत नाही, कोणतरी एक वाचेल, बाळ तरी वाचेल किंवा आई तरी वाचेल. हा कसा स्वार्थी आहे बघा. तो काय सांगतो, मग असं करा, म्हणाले बाळ गेलं तरी चालेल पण ही वाचली पाहिजे. का रे बाबा, ही का किती स्वार्थी आहे बघा मनुष्य. कालोन विज्ञायते, आम्ही पाहतो दृष्ट्वा. जन्म जरा, म्हातारपण आहे. कुणाला चुकलंय का हो? येणारच, येणार. किती नखरे करा तुम्ही, पांढऱ्याचे काळे करा, काळ्याचे पांढरे करा, जे काही करायचं ते करा, पण जरा गाठणारच. विपत्ती, जीवनाच्या प्रवासामध्ये किती अडथळे आहेत, किती आघात आहेत. एवढे सगळे त्या प्रपंचामध्ये आम्ही आघात सहन करत 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 आमचा प्रवास चाललाय, सुखेने प्रवास चाललाय. आणि शेवट काय आहे? मरणम. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती मरणम. पण म्हणाले त्रासश्च नोत्पद्यते, त्याचा आम्हाला त्रासच होत नाही. याचं कारण पीत्वा मोहमयी प्रमाद मदिरा. मोह नावाची आम्ही मदिरा प्यायलोय आणि म्हणून आम्ही उन्मत्त भूतन जगत, असे उन्मत्त झालेलो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक दिवस हा सगळा नक्षा उतरणार आहे. आणि इह परलोकी जरी खूप सुख उपभोगलं असलं तरी परलोकी गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, जन्मूने केलेस काय? आणि त्यावेळेला आपलं उत्तर तयार पाहिजे. आणि त्याकरता मोरोपंत म्हणाले, भव नमनाला लाग, शिवांची उपासना करा. भव म्हणजे शंकर आणि भव म्हणजे संसार, प्रपंच. प्रपंचाचं सुंदर वर्णन गदी माडगुळकरांनी एका काव्यामध्ये केलेलं आहे. गदिमा लिहितात, पांघरसी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक, तीन प्रवेशाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. काय प्रमाण टाकलंय बघा. असा हा प्रपंच. आणि या प्रपंचामध्ये किती रमायचं. निवृत्त झाले तरी मुलाच्या प्रपंचामध्ये लक्ष. सासूबाई आपल्या कन्वर्टीची चाबी सोडायला तयार नाही सुनेकडे. आता घरी बसावं की नाही, मुलाच्या ताब्यात द्यावं आणि बस. आपल्याकडे किती छान ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास सांगितलंय आपल्याकडे आपल्या पूर्वसुरींनी. पण इकडे कुठेही आम्ही लक्ष देत नाही. आणि मग जे घडू नये ते आपल्या हातून घडत राहतं. आणि मग शेवटी वाचा जाते, बोलता येत नाही. अब तुम कब सुबरोंगे राम. अरे जेव्हा म्हणायचं होतं तेव्हा म्हटलं नाही, दिने गेले भजना बिण सारे. आणि आता वाटलं तरी आपल्याला होत नाही. म्हणून जीवनाच्या प्रभातकाली, प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, हे सकाळच्या वेळेला म्हणा असं नाही. त्याचा अर्थ जीवनाच्या प्रभाती म्हणायला हवं. तो अभ्यास असेल तर शेवटच्या क्षणी आपल्या मुखामध्ये राम नाम येईल. आणि जे रामनाम आम्हाला तारक ठरेल ते भगवान शंकरांपर्यंत घेऊन जाईल.
कसं घेऊन जाईल? उत्तर रंगामध्ये बघूया, पूर्वरंग थांबूया. भवन मनाला लागला, भवन मनाला लागला. नरुचो भवन मनाला, नरुचो भवन मनाला, भवन मनाला भवन मनाला, भवन मनाला, भवन मनाला. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. श्रोते हो, नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समितीच्या 7व्या पर्वातल्या यंदाच्या कीर्तन सत्रातलं हे द्वितीय कीर्तन पुष्प हरिभक्तपरायण नंदकुमारजी कर्वे आपणासमोर सादर करतायत. पूर्वरंग संपलेला आहे. यानंतर श्रद्धांजलीचं कर्पूर होम या ठिकाणी होतोय. 4 दिवंगत व्यक्तिमत्वांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतोय. कैलासवासी परशुरामजी गोखले, कैलासवासी उदय गोखले, कैलासवासी जनार्दन रघुनाथ देशपांडे आणि कैलासवासी मधुसूदन यादवराव जोशी असे हे 4 जण आहेत. 4ही जणांचे आप्तस्वकी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी यावं. तत्पूर्वी जे दिवंगत आहेत त्यांचा मी अल्पसा परिचय आपल्याला करून देतोय. पहिली श्रद्धांजली जी अर्पित करायची आहे ते कैलासवासी परशुराम गोखले यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत. श्रीयुत मंदारबुवा गोखले, तेही कीर्तनकार आहेत. आपल्या तीर्थरूपांचा परिचय मंदारबुवा अल्प शब्दामध्ये करून देत आहेत. दुसरे श्रद्धांजली जी आहे ती कोकणातले अत्यंत महान असे ऑर्गन वादक, हार्मोनियम वादक, गायक आणि गायन शिक्षक असलेले कैलासवासी श्रीयुत उदय गोखले या 2ही दिवंगतांना कोकणचे सुपुत्र असलेले आमचे मंदारबुवा गोखले या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. या दोघांचाही परिचय श्रीयुत मंदार गोखले आपल्याला देत आहेत. नमस्कार. आज या पितृपंधरवड्याच्या निमित्ताने श्रद्धांजली कीर्तन सप्ताह समिती यांनी हा एक उत्तम असा एक उपक्रम इथं राबवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये याच्या आधी मीही सहभागी असायचो. फक्त फार वेगळ्या भावनेनी असं सांगावं लागते की याच महोत्सवामध्ये आमचे तीर्थरूप वडील आणि मोठे बंधू ज्यांची नावं आत्ता आपण ऐकली, परशुराम हरी गोखले हे वडील आणि मोठे बंधू उदय गोखले, खरं तर त्यांचं नाव मनोहर गोखले असं आहे. मनोहर गोखलेंबद्दल सांगायचं झालं तर कोकणामध्ये कोणतेही कीर्तनकार तिथं जावत, तिथे गेल्यानंतर साथीदार कोण तर अर्थात उदय गोखले. नेहमी कीर्तनाची साथ म्हटली की त्याचं नाव पहिल्यांदा येतं, अग्रक्रमानं त्याचं नाव येतं. आणि कुठेही असलं तरी कीर्तन जिथे असेल तिथे जायचं, साथ करायची आणि लगेच पुन्हा मुक्कामी परत यायचं. ही खासियत असं म्हणूया. कितीही लांबचं अंतर असलं तरीसुद्धा रात्री पुन्हा मुक्कामी परत.
असं एक अबोल व्यक्तिमत्व म्हणूया की बोलणं फार कमी, पण पेशाने मात्र शिक्षक. दोन्हीही गोष्टी. खरं शिक्षक म्हटलं की तो बोलता हवा, पण वैशिष्ट्य असं की बाकी इतर वेळेला फार कमी बोलणं, पण एकदा का त्या जागेवरती उभा राहिला की सरस्वती जणू काही जिभेवरती नाचेल असं बोलणं त्याचं असायचं. मोठे बंधू आहेत, त्यामुळे रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर भेट होईल न होईल माहिती नाही, पण तिथे गेल्यानंतर नेहमी असं वाटायचं की अरे मोठा भाऊ आपल्या पाठीशी आहे. इतकं सरळ साधं व्यक्तिमत्व. रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर कीर्तनकाराला साथ करणारा जसा एक खंदा साथीदार असावा, तसा तो बसलेला असला की कीर्तनाला सुद्धा रंगत चढायची. असे आमचे मोठे बंधू. आणि खरं समर्थ म्हणतात त्याप्रमाणे वडिलांची कीर्ती सांगे तो एक पडत मूर्ख. पण असं जरी असलं तरीसुद्धा वडिलांची कीर्ती सांगण्यापेक्षा आज कीर्तनकार म्हणून गादीवरती उभं राहत असताना त्यांनी सांगितलेला शब्द नक्की लक्षात येतो की अनेक अशा संधी आल्या आयुष्यामध्ये, अनेक संधी आल्या, अनेक ठिकाणी जायला अगदी सहज शक्य होतं. त्याच्यातून अर्थार्जनसुद्धा तुलनेने म्हणाल तर खूप होणार होतं. पण त्यांचा शब्द असा होता की पैसे मिळतात म्हणून कुठेही जाऊ नका, हे कीर्तन भजन हे चांगले, हे सोडू नका. हे ज्यांनी अगदी प्राणपणाने सांगितलं. आणि असे असणारे आमचे वडील. जास्त बोलणं खरं तर शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता आहे की त्यांनी असा शब्द आम्हाला दिला म्हणून आज कीर्तन भजनामध्ये आम्ही आनंदाने तिथं वास्तव्याला आहोत. कारण कीर्तन भजनाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही आहे आयुष्यात. त्यांच्या शब्दाबरोबर. श्रीराम समर्थ. यानंतर तिसरी श्रद्धांजली जी आहे ती कैलासवासी जनार्दन रघुनाथ देशपांडे. सातारा या ठिकाणी देशपांडे काकांचा जन्म झाला. अत्यंत लाडामध्ये बालपण गेलं. नोकरीसाठी पुण्यामध्ये आले. पहिल्यापासूनच वृत्तीमध्ये काटकसर, नियमितपणा आणि तत्वनिष्ठता हा त्यांचा मूलतः स्वभाव. देवदेवतार्चन झाल्याशिवाय अन्नग्रहण करायचं नाही असा व्रतस्थपणा, शिस्तबद्ध असल्यामुळे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी एकदा अंगावरती आली की थोडा स्वभावामध्ये कडवटपणा येतो, कारण शिस्त कोणाला नको असते. परंतु अत्यंत प्रेमळपणे आणि कडकपणे अशा दोन्हीही मनाच्या भूमिका सांभाळत आपल्या मुलाबाळांना शिस्त लावून आमच्या देशपांडे काकांनी मोठं केलेलं आहे. 25 मार्च 22 रोजी रात्री 8:30 वाजता आपल्या सर्व आप्तांच्या उपस्थितीमध्ये देशपांडे काकांनी देह ठेवला. अजूनही त्यांच्या प्रेमळ आठवणींनी त्यांचे आप्त स्वकीय गहिवरतात. त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतरची चौथी श्रद्धांजली जी आहे ती कैलासवासी मधुसूदन यादवराव जोशी. मोठं विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यांचा परिचय त्यांच्या आप्तांनी माझ्यासमोर दिला आहे. तो परिचय वाचल्यानंतर मला या व्यक्तित्वाचं खरंच विशेष वाटलं की अरे ते हयात असताना मी जर त्यांना भेटलो असतो तर आमच्या दोघांचं खूपच चांगलं जमलं असतं. संगीतापासून बॅडमिंटनपर्यंत सर्व स्तराची, सर्व खेळांची, सर्व कलांची आवड असलेले आमचे जोशी काका. मराठीमध्ये एक म्हण आहे,
जगापाशी जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. अनेक मित्र परिवार आपल्या गोड बोलण्याने आमच्या जोशी काकांनी जोडले. माणसं जोडणं ही एक मोठी विलक्षण कला आहे, ती त्यांना आत्मसात होती. जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार त्यांच्या आले, पण कधीही खचून जायचं नाही. जे खचलेले आहेत, आता हे आपण अनेक चॅनेल्सवरती मोटिवेशन्सची लेक्चर्स ऐकतो, पण आमच्या जोशी काकांनी अनेक जणांना मोटिवेट करून खचलेल्या मनाला, खचलेल्या जीवांना ज्यांनी स्वतःचा पदरमोड करून जीवनात उभं केलं, अशी अनेक माणसं त्यांच्या जीवनामध्ये आली. स्वतः उत्तम गायचे, व्हायोलिनही वाजवायचे. जोशी काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांची कन्या आणि त्यांच्या स्नुषा, त्यांची कन्या अंजली राजेंद्र चक्रदेव आणि स्नुषा पद्मश्री दत्तप्रसन्न जोशी या दोघी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे देशपांडे काका आणि जोशी परिवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. विनय तिनईकर हे आमच्या श्रद्धांजली कीर्तन समितीचे आधारस्तंभ आहेत. आमचे जुने मित्र आहेत, कीर्तन प्रेमी आहेत, समर्थ भक्त आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, तरीही नम्र आहेत. कीर्तन समितीच्या प्रत्येक कार्यक्रमाला, श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आमचे विनय तिनेकर उपस्थित असतात. आज तेही या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी, कर्पूर होम करण्यासाठी या ठिकाणी येतील. सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रोते हो, उद्याचं या कीर्तन सत्रातलं तृतीय कीर्तन पुष्प सादर करण्यासाठी हरिभक्तपरायण भक्तिताई समुद्र डोंबिवली या ठिकाणी येणार आहेत. उद्याही कीर्तनाचा आनंद वेळेवर घेण्यासाठी आपण सगळेजण जमूया. हरिभक्तपरायण कर्वे बुवांना मी विनंती करतो, त्यांनी उत्तरंग कथानकाला सुरुवात करावी. धन्यवाद. कीर्तन परंपरेप्रमाणे श्रोते हो, उद्याचं या कीर्तन सत्रातलं
तृतीय कीर्तन पुष्प सादर करण्यासाठी हरिभक्तपरायण भक्तिताई समुद्र डोंबिवली या ठिकाणी येणार आहेत. उद्याही कीर्तनाचा आनंद वेळेवर घेण्यासाठी आपण सगळेजण जमूया. हरिभक्तपरायण कर्वे बुवांना मी विनंती करतो, त्यांनी उत्तरंग कथानकाला सुरुवात करावी. धन्यवाद. कीर्तन परंपरेप्रमाणे क्षणभर भजन करूया. शैलगिरीश्वर 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 उमा महेश्वर काशी विश्वेश्वर सदाशिवा. शैलगिरीश्वर उमा महेश्वर काशी विश्वेश्वर सदाशिवा. सदाशिवा 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 सांब सदाशिवा. शैलगिरीश्वर उमा महेश्वर काशी विश्वेश्वर सदाशिवा. सदाशिवा 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 सांब 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 सदाशिवा. नमः पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ते. 12 वर्ष गुरुकुलामध्ये अध्ययन करून एक युवक गुरुकुलाचा निरोप घेतो. गुरुकुल सोडताना त्याच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजलेला आहे. ज्या गुरुकुलामध्ये मुंज झाल्यानंतर तो आला, ज्या गुरूंनी आईवडिलांचं प्रेम त्याला दिलं, त्यांना सोडून कसं जायचं. पण एक ना एक दिवस जावं हे लागतंच. गुरुजींनी निरोप दिला आणि हा युवक आपल्या गावाकडे यायला निघाला. मजल दर मजल करत करत तो आपल्या नगरामध्ये आला. कोणतं त्याचं नगर? त्याचं नगर उज्जैन. क्षिप्रा नदीच्या काठी असलेलं हे उज्जैन हे त्याचं गाव. आणि त्या नगरामध्ये आल्यानंतर महाकालेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आला आणि त्या सदाशिवाला प्रार्थना करतोय. शिवशंकर तू अभयंकर. हे शिवशंकर तू अभयंकर. तारी मला भवी भव जगदीश्वर. हे शिवशंकर तू अभयंकर. हे शिवशंकर दाखवी मंगल मार्ग अनाथा. दाखवी मंगल मार्ग अनाथा. प्रार्थित मी तुझ गौरी कांता.
प्रार्थित मी तुझ गौरी कांता प्रसन्न होऊनी देई मज कर प्रसन्न होऊनी देई मज कर हे शिवशंकर हे शिवशंकर हे शिवशंकर. घंटानाद झाला, देवदर्शन झालं, प्रार्थना केली महाकालेश्वराला. हे प्रभो, 12 वर्ष गुरुकुलामध्ये अध्ययन करून माझ्या जीवन प्रवासाला मी सुरुवात करतोय. अनेक शास्त्रांचा अभ्यास झाला, गुरूंचे आशीर्वाद लाभले. आता उर्वरित प्रवास माझा कसा व्हावा हे कोण ठरवणार? तूच ठरवणारस. दाखवी मंगल मार्ग अनाथा. प्रभो, माझा जीवन प्रवास माझा योग्य दिशेने व्हावा याकरता तुला प्रार्थना करतो. हे शिवशंकरा, मला आशीर्वाद दे, असं प्रार्थना केली आणि आपल्या घराकडे यायला निघाला. 12 वर्षापूर्वी सोडलेलं आपलं गाव, घर, घराकडे जाताना लहानपणीच्या आठवणी आहेत. काही आठवतात का? विचार करतोय, पाहतोय, काही जुन्या खुणा दिसतात का? पाहत 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 आपल्या घराकडे आला. कसा होता? पण विद्या संपन्न होऊन आलेला होता. ज्या वेळेला हा मुंज झाल्यानंतर गुरुकुलात गेला तेव्हाचा तो, आणि आता 12 वर्ष अध्ययन केल्यानंतर आलेला, खूप बदल झाला होता. ऐन तारुण्यात पदार्पण केलेला हा युवक विद्याभूषण लेऊनी, विद्याभूषण लेऊनी, विद्याभूषण लेऊनी सेवुनी विद्याभूषण लेऊनी सेवुनी गुरुपाय पातला सदनी. आई आई वदता ती जला, आई आई वदता ती जला, बहुमोद हो तिच्या वदनी, बहुमोद हो तिच्या वदनी. विद्याभूषण लेऊनी, विद्याभूषण, विद्याभूषण, विद्याभूषण लेऊनी. अनेक विद्यांमध्ये पारंगतता निर्माण केलेला हा युवक घरी आला आणि अंगणातूनच आईला हाक मारली, आई आई मी आलोय. 12 वर्षानंतर सुद्धा त्या माऊलीने आपल्या लेकराचा आवाज ओळखला. पटकन पुढे आली, हाक मारली, मंगल मंगल. अरे किती मोठा झालास. त्याच्या मुखावरून आपला प्रेमळ मायेचा हात कुरवाळला, पाठीवरून हात फिरवला. मंगल, अरे किती मोठा झालास. मंगलने पाहिलं, म्हटलं आई आई तुझ्या कपाळी कुंकू दिसत नाही. ओय मंगल, तुझे बाबा या जगात नाहीत. ऐकलं मात्र मोठ्या आनंदाने उत्साहाने आलेला हा मंगल, पण आल्या आल्याच ही बातमी ऐकली, हे वृत्त ऐकलं आणि पहिला आघात बसला. पितृछत्र हरपलं. आईने डोळे पुसले, सांगितलं, मंगल तुझ्या बाबाने जाऊन बरेच दिवस झाले, पण तुला मुद्दाम कळवलं नाही कारण तुझ्या अध्ययनामध्ये खंड नको. आणि त्याच्या आईने त्याला घरामध्ये घेतलं. त्याचे सगळे बालपणीचे सवंगडी आले, सगळ्यांना मोठा आनंद झाला. आणि अनेक शास्त्रांमध्ये
विद्वत्ता मिळवलेला हा युवक, चेहऱ्यावरती विद्येचं तेज लपत नाही श्रोते हो. आणि आईने सहज पहिले 8-15 दिवस मोठ्या आनंदात गेले. गुरुकुलातलं काय सांगू आणि किती सांगू असं त्या युवकाला झालं. श्रोते हो, या युवकाचं नाव आहे वीरमंगल. 8-15 दिवस तो रोज गुरुकुलातल्या गोष्टी सांगायचा. माझ्या गुरुजींनी माझ्यावर कसं प्रेम केलं, कसं मायेने मला शिकवलं, अनेक विद्यांमध्ये मी शिक्षण घेतलं. आणि आई तुला सांगू का, अनेक शास्त्रांचा जरी अभ्यास मी केलेला असला तरी विशेषत्वाने माझा अभ्यास जो झाला तो ज्योतिष शास्त्राचा झाला. पण आई, मला एक प्रश्न आहे आई, ज्या ज्योतिषशास्त्राचा मी अभ्यास केला त्यांनी माझं खरंच धनस्थान सुधारेल का गाई? अरे मंगल, असं का म्हणतोस? ज्या गुरुने तुला इतकी आत्मीयतेने विद्या दिली आहे ती विद्या नक्कीच फलद्रूप होईल, काळजी करू नकोस. पण एक सांगू का मंगल, माझंही आता काही खरं नाही रे. असं आहे, तुझे बाबा गेले आणि मी खऱ्या अर्थाने एकाकी झालेली आहे. कधी बोलावणं येईल सांगता येत नाही. पण माझं एक ऐकशील? म्हटलं आई काय, सांग ना. म्हटलं माझ्या डोळ्या देखत तुझा विवाह व्हावा. 2004 हात झालेले मला पाहिजेत. म्हटलं आई, मी तुझी इच्छा पूर्ण करीन, नाही असं नाही. पण खरं सांगू का, आत्ता कुठे मी जीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अजून मला पुढे बराच पल्ला गाठायचे. असं सांगितलं, तेवढ्या पुरती वेळ निभावून गेली. पण मित्रमंडळी पण हट्ट करायचे, आग्रह धरायचे की अरे मंगल असं काय करतो, अरे आमची बघ सगळ्यांची लग्न झाली. खरोखर तुझ्या आईला आता होत नाही, तू लग्नाचा विचार कर. मंगलनी सांगावं. म्हटलं मित्रांनो, मी लग्न करणार आहे. खरं सांगू का मित्रांनो, माझ्या 2 इच्छा आहेत. त्या पूर्ण झाल्या की मी नक्की लग्न करीन. राजमान्य मी होईन आधी, राजमान्य मी होईन आधी, सत्पदवी साधीन मी, सत्पदवी साधीन, मिळविन सदयश कला विपुल धन, मिळविन सदयश कला विपुल धन, मग संसार करीन मी, मग संसार करीन. राजमान्य मी होईन आधी, राजमान्य मी होईन आधी, राजमान्य मी, राजमान्य मी, राजमान्य मी होईन आधी, राजमान्य मी होईन. म्हटलं आज माझ्या घरामध्ये काही नाहीये. आमचं चंद्रमौळी घर, पण ज्या विद्येनी मी पारंग होऊन या ठिकाणी इथे आलोय त्या विद्येच्या प्रभावाने माझ्या 2 इच्छा पूर्ण व्हायला हव्यात. एक म्हणजे मला राज्य मान्यता मिळायला हवी आणि दुसरं म्हणजे इतकं धन मिळायला हवं की कायमची माझी काळजी मिटून जाईल. कारण सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. खरं आहे. आणि प्रपंचामध्ये
धन लागतंच. परमार्थ जरी करायचा झाला तरी प्रपंच पाहिजे सुवर्ण, मग पंचीकरण करत बसा. पण प्रपंच जर चालवायचा असेल तर धनाची आवश्यकता लागते. मित्रांनो, ते इतकं मला धन मिळायला हवं, अर्थात प्रत्येक प्रापंचिकाची ही इच्छा असतेच, त्याचीही होती, काही त्यात गैर आहे असं नाही. पण या दोन इच्छा जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी लग्न करीन. अरे पण म्हटलं, तू ज्योतिषशास्त्रात पारंगतता मिळवली आहेस, तुझं स्पेशलायझेशन ज्योतिषशास्त्रामध्ये जर आहे तर तू ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे, जाहिरात करायला पाहिजे. तू उत्तम ज्योतिषी आहेस लोकांना कसं कळणार? मार्केटिंग करायला पाहिजे. हा म्हणाल, ते मी करणार नाही. माझी विद्या, माझ्या गुरूंनी मला प्रामाणिकपणे खरी विद्या दिलेली आहे. तो म्हणाला, अरे जरी असलं तरी तू ज्योतिष बघतोस याचं लोकांना प्रत्यंतर यायला पाहिजे ना, लोकांना कळायला पाहिजे ना. तो म्हणाला, मी ते करणार नाही. पण श्रोते हो, सुरुवातीलाच त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली होती की तूच माझा मार्ग दाखव. आणि त्याप्रमाणे असं घडलं की त्या नगरामध्ये एका श्रीमंत धनिक सावकाराच्या पत्नीचा गळ्यातला अत्यंत मौल्यवान असा कंठा चोरीला गेला. खूप शोधला, सापडला नाही. अनेक ठिकाणी शोध घेतला, तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही. आणि चिंतेमध्ये असलेला तो सावकार आणि ह्या मंगलच्या मित्राने जाऊन त्यांना सांगितलं की अहो, म्हटलं तुम्ही सगळे उपाय केलेत खरे, पण आपल्या नगरामध्ये असा एक ज्योतिषी आहे, त्याला जर तुम्ही ही समस्या सांगितलीत तर तो नक्की तुम्हाला सांगेल की तो हार कुठे आहे. हा सावकार धनीराज त्याचं नाव, तो त्याच्याकडे आला मंगलकडे आणि हात जोडून सांगितलं, म्हटलं महाराज, अशी अशी माझी समस्या, माझ्या पत्नीचा अत्यंत मौल्यवान असा नवरत्नांचा हार चोरीला गेलाय. आपलं शास्त्र याच्यावरती काही प्रकाश टाकेल का? तो म्हणा, नक्की टाकेल. त्यांनी त्वरित आपल्या देवघरामध्ये गेला, जगन्मोहिनीच्या ठिकाणी प्रार्थना केली, कुंडली मांडली, आई भगवतीची प्रार्थना करून सांगितलं की ह्या समस्येचं उत्तर तू मला दे. त्याची ज्योतिष सांगण्याची पद्धत अशी होती की कुंडली मांडून आलेलं उत्तर आणि आई भगवतीने दिलेला कौल हे ताळा जमला की ते उत्तर बरोबर आहे. त्याप्रमाणे आई भगवतीने कौल दिला आणि मंगलाने समोर येऊन सांगितलं त्या सावकाराला, म्हटलं, शेठजी, आसनी वदता वदली, आसनी वदता वदली, आसनी वदता वदली, मंगलवाचा सुधनिकाला, मंगलवाचा सुधनिकाला, आसनी वदता वदली, सदना पश्चिम भागी, सदना पश्चिम भागी, वापी माझी मिळेल तो तुझला, वापी माझी मिळेल तो तुझला, आसनी वदता, आसनी वदता वदली. शेठजी, हा तुमच्या पत्नीच्या गळ्यातला नवरत्नांचा हार तुमच्या वाड्याच्या मागच्या बाजूला पश्चिम दिशेला असलेल्या विहिरीमध्ये पडलेला आहे. शेठजी म्हणाले की महाराज, कसं शक्य आहे? आम्हा श्रीमंतांकडे दास दासी नोकर चाकर एवढेत की आमच्या पत्नीला विहिरीवर जायची वेळच येत नाही कधी. तो म्हणाला, बघा, हे माझ्या शास्त्राने दिलेलं उत्तर आहे
ऐकलं आणि शेटजीने सांगितलं, म्हटलं हे पा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो जर हार मिळाला तर तुम्ही मागाल तेवढी रक्कम तेवढं मूल्य मी तुम्हाला देईन. आणि कर्मधर्म संयोग म्हणा, सावकार गेला आणि त्याप्रमाणे पाणबुड्या जे असतात ना त्यांना बोलावलं आणि पाहिलं, विहिरीमध्ये उतरून शोधून पाहिलं तर खरोखरीच तो हार त्या सावकाराला मिळाला. आणि काय सांगू तुम्हाला, परातभर सुवर्णाच्या मोहरा घेऊन हा सावकार मंगलाकडे आला. महाराज तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं झालं, माझ्या पत्नीचा हार मिळाला. ते सबंध धन परातभर त्या सुवर्ण मोहरा मंगलाच्या पायाशी ठेवल्या. म्हटलं कृपया आपण याचा स्वीकार करा. आणि तो जरा संकोचला. शेठजीने सांगितलं, म्हटलं काळजी, तुम्ही मनात संकोच आणू नका, मी अत्यंत स्वखुशीने हे तुम्हाला दिलेलं आहे, सुवर्णदान आहे, त्याचा आपण स्वीकार करा. मी म्हटलं होतं तुम्हाला. एवढं सांगून धनिक निघून गेला आणि एक इच्छा त्याची पूर्ण झाली. इतकं विपुल धन की काळजी करायचं कारणच नाही. झालं असं की हे झालं आणि 2च दिवसांनी ही बातमी त्या उज्जैन नरेशाच्या कानावरती गेली, राजाच्या कानावरती गेली. राजाने सेवक पाठवले, दाराशी पालखी आलेली आहे, राजसेवक आलेले आहेत आणि हात जोडून मंगलाला प्रार्थना करत आहेत, महाराज आमच्या महाराजांनी तुम्हाला बोलावलंय. हा म्हणाला, ही पालखी कशा करता? तो म्हणाला, तुम्हाला पालखीतून घेऊन जायला सांगितलेलं आहे. मंगल मनामध्ये म्हणतो, अरे मी पायी चालायचं मला होत नाही आहे, तरी पालखीत कधी बसलो नाही. तो म्हणाला, बसा आता. आणि पालखीतून मंगलाची स्वारी राजवाड्यामध्ये आली. राजाने पाहिलं त्या युवकाकडे, विद्येचं तेज विलसत होतं. हात जोडले मंगलानी. म्हटलं, महाराज काय आज्ञा आहे? नाही म्हटलं, आमच्या कानावरती एक वृत्त आलं की आपण उत्तम ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, आमच्याकडे राजज्योतिषी पद हे रिक्त आहे, तुम्ही त्या पदाचा स्वीकार करा. तुम्ही मागाल तो सालिना तनखा तुम्हाला दिला जाईल आणि राहण्याकरता स्वतंत्र हवेली दिली जाईल. मंगलाने सांगितलं, म्हटलं महाराज तुम्ही मला हे सांगितलंय, पण माझ्या आईला विचारावं लागेल. ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही, आईला विचारा तुम्ही. मंगलाने हे आईला सांगितलं. आई म्हणाली, मंगला अरे ही सुवर्ण संधी आहे तुला, माझं काय, मी आज आहे उद्या नाही, पण ही संधी सोडू नकोस. आणि मंगलाने पुन्हा राजवाड्यामध्ये आला आणि सांगितलं, महाराज तुम्ही दिलेल्या पदाचा मी नम्रतेने स्वीकार करत आहे. आता राजज्योतिषी म्हणून त्याची नियुक्ती झाली, राहायला स्वतंत्र हवेली मिळाली. 8 दिवसाच्या अवधीमध्ये आपल्या सगळ्या काय ते खिडूकमिडूक होतं संसार, जो वडिलांचा तो आणला आणि त्या हवेलीमध्ये मुक्काम सुरू झालं. रोजचा दिनक्रम सुरू झाला. काम तर काहीच नाही. जेव्हा केव्हा राजाला समस्या निर्माण होईल तेव्हा राजा बोलवेल. आणि होता होता दिवसामागून दिवस चालले आहेत. असं आहे, विद्येचं असं आहे, त्या पुन्हा पुन्हा ती विद्या आठवावी लागते. कसं आहे, आज मला आमच्या जुने कीर्तनकार, माझे कीर्तन गुरु म्हटलं तरी चालेल, त्यांची आठवण आली. राईलकर बुवा, हरिभक्तीपरायण राईलकर बुवा, ते म्हणायचे विद्येचं असं आहे, म्हणाले आधी साठवायची, मग आठवायची, मग नटवायची आणि मग पटवायची. ती पटवण्याकरता काही जी काही विद्या आपण ग्रहण केली असते ती पुन्हा पुन्हा आठवावी लागते, स्मरण करावं लागतं, त्याची आवृत्ती करावी लागते. मंगल
काम जरी काही नव्हतं तरी रोजचा दिनक्रम मंगलचा कधी चुकला नाही. रोजचा रियाज चालू होता. रोज 5-25 कुंडल्या बघायच्या, अभ्यासायच्या. आणि असं होता होता 6 महिने निघून गेले आणि दुसरा आघात झाला. मातृछत्र हरपलं. श्रोते हो, षण्मासम मातृदुःखम पितृदुःखम दिनत्रयम. सुभाषितकार म्हणाले, वडील गेले तर 3 दिवस दुःख करतो, पण आई गेली तर 6 महिने दुःख करतो. आणि मातृछत्र हरपलेला आता हा मंगल अत्यंत विमनस्क स्थितीमध्ये रोज आईची आठवण काढावी. कारण वडील तर अगदी लहानपणी पाहिलेले होते, पण आई आपल्या डोळ्यादेखत आई गेली. दुःख पचवू शकला नाही मंगल, कारण आईचा मोठा आधार असतो. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलेलं आहे. आणि त्या दुःखातून सावरतोय. दिवस चाललेले आहेत. आणि एक दिवस राजांनी मंगलाला बोलावणं पाठवलं. सेवक सांगत आले, महाराज आपल्याला महाराजांनी बोलवलंय. मंगल, वीरमंगल राजा दरबारामध्ये आला. नमस्कार केला महाराजांना. राजाने सांगितलं, म्हटलं आचार्य आज मुद्दाम तुम्हाला बोलावलंय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल? म्हटलं महाराज सांगा काय समस्या आहे. राजाने सांगितलं, म्हटलं आचार्य आज सकाळी पहाटेच्या वेळेला मी शस्त्रगर्भ रथातून मृगयेकरता अरण्यात जात असताना गावाच्या बाहेर आणि नदीच्या काठी एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर माझ्या रथाचे घोडे पुढे जात नव्हते. जागच्या जागी उभे राहून खिंकाळत होते. आजपर्यंत अनेक वार मी मृगयेकरता अरण्यात जात असतो, पण असा कधी अनुभव घेतला नव्हता. बरं मग? नाही म्हटलं आचार्य, हा मला एक प्रकारे अपशकुन वाटतो. का घोडे पुढे गेले नाहीत? रथ पुढे का जात नव्हता? मला तरी हा अपशकुन वाटला आणि म्हणून रथ माघारी वळवला आणि मी परत आलो राजवाड्यामध्ये. आचार्य तुमचं शास्त्र या प्रश्नाचं उत्तर शोधून काढील. मंगलचा चेहरा गंभीर झाला. सांगितलं, म्हटलं महाराज नक्की या शास्त्रात तो विचार केला जाईल, पण मला 8 दिवसाची मुदत द्या. राजाने सांगितलं काही हरकत नाही. आणि मंगल आपल्या हवेलीमध्ये आला. आई भगवतीच्या समोर बसला. प्रश्नकुंडली मांडली. आई भगवतीला प्रार्थना केली आणि प्रश्नकुंडलीतून आलेलं उत्तर आणि आई भगवतीने दिलेला कौल हे काही ताळा जमेना. असं 1, 2, 3, 4, 6 दिवस असं घडलं. आणि 7वा दिवस उजाडला. आणि 7व्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला सकाळी कुंडली मांडून बघावी, दुपारी मांडून बघावी, संध्याकाळी मांडून बघावी, पण काही उत्तर सापडत नव्हतं. आणि 7व्या दिवशीच्या संध्याकाळी 3ऱ्या प्रहरी यांनी कुंडली मांडली. आलेलं उत्तर आणि आई भगवतीला प्रार्थना केली की आई भगवती तुझ्या कृपेनेच मला हे पद मिळालं, पण आता माझी कसोटीची वेळ आहे. मला मदत करशील? आई भगवती प्रार्थना करतोय हा मंगल.
शारदे वरदान दे, शारदे वरदान दे, शारदे वरदान दे, शब्द दे तू सूर दे, शब्द दे तू सूर दे, भाव दे तव भक्ति दे, भाव दे तव भक्ति दे, बुद्धि दे तू शक्ति दे, शारदे वरदान दे, शारदे जगत जननी तूच असशी, विश्वमोहिनी तूच होती, तव रूपाचे ध्यान लागो, तव रूपाचे ध्यान लागो, हीच मनीषा जीवनी शारदे. आई आई मला कौल दे, माझ्या शास्त्रांनी प्रश्नकुंडलीने मी उत्तर शोधलंय, पण ते योग्य आहे की चुकीचं आहे हे तू मला सांग. प्रार्थना केली आणि श्रोते हो, आई भगवतीने कौल दिला, यांनी काढलेलं उत्तर आणि आई भगवतीने दिलेला कौल ताळात जुळला आणि त्याने आनंदाने टाळी वाजवली. 7वा दिवस संध्याकाळी मोठ्या आनंदामध्ये आहे. गेले 6 दिवस आपण ज्या प्रश्नाशी आपण झगडत होतो त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि संध्याकाळच्या वेळेला सायं संध्या बहिर्जले म्हणून संध्याकाळच्या वेळेला त्या नदीकाठी सायं संध्येकरता आलेला आहे हा मंगल. आचमन केलं, सूर्याला अर्घ्य दिले, सूर्य अस्ताला जात होता, अर्घ्य दिले सूर्याला आणि आता गायत्री जप करायला सुरुवात केली. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. जप चाललेला आहे, डोळे मिटलेले आहेत, गायत्रीचं ध्यान करतोय आणि एवढ्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये काहीतरी खळबळ माजली, आवाज झाला आणि म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर त्याला पात्रामध्ये, नदीच्या पात्रामध्ये लांब असे 2-3 हात असे लांब असे केस दिसले, काळे केस, काळे भोर केस. तर काही समजेना, त्याने बघितलं मागे, पुन्हा पुन्हा पाहतोय आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की अरे केस, हे केस नाही आहेत, ही कोणतरी युवती आहे, कोणतरी तरुणी आहे, जलक्रीडा करते. लक्षात आलं. मग कसली गायत्री आणि कसलं काय हो, ध्यान बदललं. जो गायत्रीचं ध्यान करत होता ती जागा विषयांनी घेतली आणि एवढ्यामध्येच जी तरुणी जलक्रीडा करत होती ती काही क्षणातच त्याच्या समोर येऊन ओले ती उभी राहिली. मग काय, हा तिच्याकडे बघतोय आणि त्याच्या मनामध्ये जी विषय वासना निर्माण झालेली होती त्या तरुणींनी त्याच्याकडे बघितलं. अरे म्हटलं, मला ओळखलंस का? म्हटलं तू कोणी आहेस, पण माझ्या सायं संध्येमध्ये का व्यत्यय आणतेस? कोण आहेस तू? अरे बघ, नाही ओळखलंस, माझ्या डोळ्यात डोळा घालून बघ. आणि मंगल म्हणाला, ओळखलं तुला मी, सांगू? म्हटलं
पुन्हा बघ, नीट बघ, कदाचित तुझा अंदाज चुकेल. नाही म्हटलं, मी ओळखलं तुला पुरतं. सांगू? तू खरी ग्राम गणिका, तू खरी ग्राम गणिका, तू खरी ग्राम गणिका, तू खरी ग्राम गणिका. संध्या समयी विघ्न करिशिका, संध्या समयी विघ्न करिशिका, खरी ग्राम गणिका, तू खरी ग्राम गणिका, ग्राम गणिका, ग्राम गणिका. ओळखलं म्हटलं तुला, तू या नगरातली गणिका आहेस. होय म्हटलं, मी गणिका आहे. म्हटलं मग इथे कशाला आलीस तू? ती म्हणाली, अरे ज्या प्रश्नाशी तू गेले 6 दिवस झगडत होतास, आज तुला जे उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर बरोबर आहे हे सांगायला मी आली. हा मनामध्ये विचार करतोय की अरे हिला कसं हे कळलं, हिला कसं हे कळलं. म्हणलं कोण आहेस तू? मी तुला ओळखलं, तू ग्रामगणिका आहेस. पण हे मी ज्या प्रश्नाशीच गेले 6 दिवस झगडत होतो तो प्रश्न तुला कसा कळला? म्हटलं हे बघ, तो मला कसा कळला हे जर तुला कळायला हवं असेल तर तुला माझ्या घरी यावं लागेल. येशील? मनात असा विचार करू नकोस की मी गणिकेच्या घरी कसा जाऊ. अरे वेड्या, तू ज्या भावनेने माझ्याकडे बघतोयस, पण मी तुझ्याकडे काय भावनेने पाहतेय. अरे या भर सभेमध्ये दुःशासनाने माझ्या निरीला हात घातला तेव्हा तूच तर मला वस्त्र पुरवलीस ना. विसरलास ओळख माझी? दादा, अरे विसरलास का ओळख माझी? ह्याला काही समजेना, तरी काय बोलतेय. म्हटलं नाही, तू काय बोलतेस मला काही कळत नाही. ती म्हटलं हे सगळं तुला कळायला हवं असेल तर उद्या माझ्या घरी ये, मी तुझी वाट पाहतेय. एवढं बोलली आणि ती तरुणी निघून गेली. हा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. घरी आला, रात्रभर झोप लागली नाही. विचार करतोय की ही गणिका, हिला कसं कळलं हे की मी या प्रश्नाशी गेले 6 दिवस झगडतोय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8वा दिवस उजाडला. राजसेवक सांगायला आले. म्हटलं महाराज तुम्हाला बोलावलंय. हा राजदरबारामध्ये आला. राजाने विचारलं, म्हटलं आचार्य माझ्या प्रश्नाचं उत्तर. मंगल म्हणाला, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या शास्त्राने दिलेलं आहे, पण इथे 4 लोकांच्या सांगण्यासारखं नाही आहे. असं एकांतात तुम्हाला सांगावं लागेल. म्हटलं असं काय उत्तर आहे? ते म्हणाले ते एकांतात मी तुम्हाला सांगेन, सगळ्यांच्या देखत सांगण्यासारखं नाही आहे. असं म्हटल्याबरोबर राजाने सांगितलं, म्हटलं आचार्य उत्तर माझ्या लक्षात आलं, मला उत्तर कळलं. म्हटलं महाराज तुम्हाला उत्तर कळलं ना, मग हा माझ्या पदाचा राजीनामा. मला आता या तुमच्या राजगायक पदावर राहायचं नाहीये. मला नको तुमचा तनखा, मला नको तुमची हवेली. म्हटलं आचार्य असं काय घडलं, असं का म्हणता तुम्ही? मी तुमच्यावर रागावलेलो नाहीये. नाही म्हटलं तुम्ही जरी रागावलं नसलात तरी इथून पुढे मला आता या लौकिक जगात राहायचं नाही. आणि त्याच क्षणी काय टर्निंग पॉईंट का काय म्हणतात तसला झाला त्याच्या आयुष्यामध्ये आला. मनुष्य प्रपंचामध्ये अनेक गोष्टी ठरवतो, पण जीवनाला कसं कसं वळण केव्हा केव्हा मिळेल सांगता येत नाही. राजीनामा दिला पदाचा, हवेली सोडली आणि दिवसभर त्या महाकालेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये शिवनामोच्चार करीत दिवस काढला. सूर्यास्त झाला
आणि त्या गणिकेच्या घरी आला. ती वाटच पाहत होती, ये दादा ये. म्हटलं सांग मला. हो म्हटलं सांगते थांब, तुला माझी कहाणी ऐकावी लागेल. म्हटलं काय? काही नाही, माझी आई जी होती ती गणिका होती आणि तिच्या पोटी मी आलेली, पण मी हा व्यवसाय निंद्य व्यवसाय कधी केला नाही. पण माझ्या आईच्या शरीराचा उपभोग या नगरातल्या अनेक जणांनी घेतला. श्रीमंत म्हणू नकोस, गरीब म्हणू नकोस, सुशिक्षित म्हणू नकोस, अडाणी म्हणू नकोस, सगळ्यांनी तिच्या शरीराचा उपभोग घेतला. आणि ज्या वेळेला तिचं शरीर अनेक रोगांनी ग्रस्त झालं त्यावेळेला त्याला काशी विश्वेश्वर आठवला आणि तिने माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली की म्हटलं पोरी मला काशीला घेऊन चल. आणि दादा तुला काय सांगू, तिला तशा अवस्थेमध्ये मी काशीला घेऊन गेले. काशी विश्वेश्वराचं स्नान झालं आणि मंदिरातून बाहेर येते एवढ्यामध्ये तिचं प्राणोत्क्रमण झालं. तिचा तो देह गंगेमध्ये विसर्जित केला आणि घाटावरून पायऱ्या चढून वर येते तर एक समोर सत्पुरुष उभे होते. काय झालं मला कळलंच नाही. त्या सत्पुरुषांची आणि माझी दृष्टादृष्ट झाली आणि मला कळलंच नाही. त्या सत्पुरुषांच्या मागे मी जाऊ लागले. तिथून 3 किलोमीटर अंतरावरती त्यांचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये मी गेले आणि दादा तुला सांगते, त्या 3 वर्षामध्ये त्यांची सेवा केली आणि त्या 3 वर्षामध्ये मला त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं. भूत वर्तमान भविष्य मला कळायला लागलं. म्हटलं कोण ते स्वामी? म्हटलं त्यांचं नाव रामानंद स्वामी. असं? म्हटलं मला भेटतील का ते? हो म्हटलं का नाही भेटणार, अरे वेड्या तुझी वाट पाहतायत ते. झालं. आणि दुसऱ्या दिवशी मंगल तिथून निघाला उज्जैनीतून तो काशी नगरामध्ये आला. इतिहासाची पुनरुक्ती झाली, गंगा स्नान झालं, काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं. मंदिरातून बाहेर येतोय तो समोर ते सत्पुरुष उभे होते. हा जाऊन त्यांच्या पायावरती लोळण घेतलं. रामानंद स्वामींनी पाहिलं त्याच्याकडे आणि सांगितलं, म्हटलं तुला त्या गणिकेने पाठवलं? हो म्हणाला. मग जा म्हणाले परत आता उज्जैनला जा. नाही म्हणाले आता हा तुमचे पाय सोडणार नाही, मला तुमची सेवा करायची आहे, मला तुमचा शिष्य करून घ्या. अरे म्हटलं तू इतक्या तरुण वयामध्ये तुझा अजून प्रपंच सगळं तुझं व्हायचं आहे अजून. तो म्हणा मला तर कशातच काही रस नाही, मला तर भवसागरातून पार करण्याचा मार्ग दाखवी मंगल मार्ग अनाथा. तुम्ही तुमच्याशिवाय दुसरं मला कोण तारणार आहे? स्वामीजींनी सांगितलं, म्हटलं जा तू. नाही म्हटलं हे पाय मी सोडणार नाही. म्हटलं ठीक आहे, मी तुला एक मंत्र देतो, तुझा उद्धार करणारे जे गुरु आहेत ते वेगळे आहेत, मी नाही. नाही म्हटलं मला तर तुमच्याशिवाय दुसरा कुणाचा आधार आहे? स्वामींनी सांगितलं, म्हटलं जा तू पुन्हा उज्जैनीमध्ये जा आणि मी सांगतो तो जप कर. त्याला चतुराक्षरी मंत्र सांगितला, ज्ञानदेव. जा म्हटलं तुझं काम झालं. आणि मंगल परत आला उज्जैनीमध्ये. मंदिराच्या परिसरामध्ये एक झोपडी बांधली आणि बस ज्ञानदेव 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 अनुष्ठान सुरू केलं. आणि होता 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 श्रोते हो, भगवंताची प्राप्ती इतकी पटकन होत नाही. वाटतो तेवढा हा मार्ग सोपा नाही आहे. आपल्याला दोन्ही करायचं आहे, आपल्याला प्रपंचही करायचं आहे आणि परमार्थही करायचं आहे, पण त्याकरता योग्य मार्गदर्शन लागतं. आणि नेमकं काय करायला हवं. सुदैवाने मंगलच्या जीवनामध्ये त्याला योग्य वाटाडे मिळाले. 1-2 नव्हे 12 वर्ष अनुष्ठान केलं मंगलानी आणि त्याच्या जीवनामध्ये अत्यंत मंगलमय असा प्रसंग आला. ज्ञानेश्वर, नामदेव ही सगळी संत मंडळी भारत भ्रमणा करता, तीर्थयात्रेकरता बाहेर पडलेली होती.
तीर्थयात्रा करत 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 त्या उज्जैनी नगरामध्ये आली आणि ज्या ठिकाणी मंगल त्याची झोपडी होती तिथे तो आला. तिथे ज्ञानेश्वर महाराज आले आणि यांनी पाहिलं. अहो गुरुकृपा झालेलीच होती आणि माऊलींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि माऊलींनी त्याच्या मस्तकावरती आपला वरदहस्त ठेवला आणि तोच क्षण मंगलच्या जीवनातला अंतिम क्षण ठरला. मंगलचा इहलोकीचा प्रवास संपला. मंगल परलोकीच्या प्रवासाला निघाला. श्रोतेहो, जीवनामध्ये आपण अनेक गोष्टीची स्वप्न पाहत असतो, पण आपलं जीवन कसं जावं, आपला प्रवास कसा व्हावा हे ठरवणारे आपण नसतो. अहंकाराने आपल्याला असं वाटतं की अरे मी करेन ते होईल, असं नसतं. मंगलचं जीवन अत्यंत मंगलमय झालं. इहलोकीचा प्रवास संपला आणि भगवान शिवांच्या चरणी पोचलेला हा मंगल. इहलोकीचं कल्याण झालं किंवा न झालं, तुमच्या आमच्या दृष्टीने झालं नाही झालं दोन्ही म्हणता येईल, पण पारलौकिकाचा प्रवास मंगलचा अत्यंत सुकर झाला. असा हा मंगल शंकरांच्या चरणी विलीन झाला. आजही आपण उज्जैनीमध्ये गेलात तर ज्या ठिकाणी मंगलाची समाधी माऊलींनी तिथे त्या ठिकाणी तिथे त्याला अग्निसंस्कार केले, त्या ठिकाणी ते स्थान निर्माण झालं. आजही उज्जैनीमध्ये ते स्थान दाखवलं जातं. उज्जैनी शहरापासून जवळजवळ 6 किलोमीटर अंतरावरती ते मंगलेश्वर नावाचं स्थान आहे. त्या ठिकाणी या मंगलाची समाधी आहे. हे त्याला प्राप्त झालं, मुक्काम त्याला गाठता आला. कशामुळे हो? उशिरा का होईना, पण कळलं की भव नमनाला लाग. त्याला जाग आली. आम्हाला जाग यावी याकरताच तर कथा कीर्तन प्रवचन करायचं. भवन मनाला लाग लाग, भवन मनाला, भवन मनाला, भवन मनाला लाग. श्रोतेहो, या श्रद्धांजली कीर्तन समितीच्या वतीने दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम गेले काही वर्ष चालू आहे. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आणि समाजातून पण त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. आज यावर्षी मला सेवेची संधी श्रद्धांजली समितीने दिली, त्याबद्दल समितीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो, कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. दोन्ही उत्तम साथीदार आमचे गंगाधर बुवा देव, नमस्कार करतो बुवा, आणि पारसनीस सर, नमस्कार तुम्हालाही. आपण या ठिकाणी इथे कथा ऐकलीत त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक सर्वांना नमस्कार करतो. आणि यानंतर आरती होईल आणि आजच्या या सेवेला पूर्णविराम मिळेल. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नरगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठक काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्या सुंदर मस्तकी बाळा, तेथून आजळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा. भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शिवकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हल हल सापडले. ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले.
जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी अर्ककुल तिलकराम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव गायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञसकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपीनावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण नमः पार्वती पदे हर हर महादेव मंगलमूर्ती जगज्जननी अंबा माता जय. श्रोते हो, हे आख्यान दिवंगत कीर्तनकार कीर्तन कलानिधी कैलासवासी अनंतबुवा मेहंदळे यांनी तयार केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकातून माझ्या कुवतीप्रमाणे मी बसवलं, मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही या निमित्ताने हे समर्पित करतो. धन्यवाद.